गर्विष्ठ गुलाबाची गोष्ट सांगणार आहे, ऐकणार आहे हा? ते शांत ऐका हा. एक गुलाब राहतो. एकदा एक गुलाब होता. त्याला स्वतःच्या दिसण्याचे खूप अभिमान होते. गुलाबाच्या जवळच एक निवडुंगाचे झाड होते. रोज रोज गुलाब निवडुंगाचा अपमान करायचा, पण निवडुंग काहीच बोलत नसे. हा कटक किती कुरूप दिसतो, गुलाब म्हणायचा. गुलाबाच्या सोबतवाल्यांनी इतरांना सर्व झाडे, फुले आणि झाड निवडुंगाला गुलाबाची वाईट बोलण्यापासून वाचविण्याचे प्रयत्न करत असत. पण गुलाब त्याच्या सौंदर्याने खूप प्रभावित झाला होता. गुलाबाचं फूल दिसायला किती सुंदर असतो. त्या निवडुंगाच्या झाडाला हिणवत होता का तो किती सुंदर आहे बा म्हणून. पण त्याच्या आजूबाजूला जे झाडं होते ते म्हणत होते, तुला एवढे जा म्हणत आहे गड्या तू गुलाब, तरी तू त्याच्यावर काहीच उत्तर नाही देत. पण ते निवडुंग काहीच बोलत नव्हता. वसंत ऋतू गेला आणि उन्हाळा आला आणि पाऊस पडला नाही. हळूहळू गर्विष्ठ सुंदर गुलाबाचा रंग उडून तो कोमजला लागला. गुलाबाने एका पक्ष्याला आपले चोच घालून त्यातून पाणी पिताना पाहिले. गुलाबाला त्या कॅक्टसच्या मदत घ्यायला लाज वाटत होती. पण शेवटी त्याने विचारले, तू मला थोडे पाणी देऊ शकशील का? नाहीतर मी लवकरच मरेन. तो कॅक्टसला म्हणाला. दयाळू कॅक्टस सहमत झाला आणि पक्ष्याने गुलाबाला पाणी दिले. मग तिथे एक पक्षी म्हणजे जे निवडुंगाचं झाड होते, त्या निवडुंगाच्या झाडात पाणी राहत होते. तर ते पक्षी तिथं आला आणि ते चोचीने पाणी पित होता त्या झाडातले. तर मग ते गुलाबाला वाटत होते, कसे म्हणावं गड्या, आपण याला एवढेदा हिणवत होतो, आता याला पाणी कसे मागावे. म्हणून तो राहिला नाही तर बा मी मरून जाईल पाणी नाही आलं तर म्हणून तो गुलाब त्या कॅक्टसच्या झाडाला म्हणाला, मला पण सुद्धा पाणी दे. कोणालाही दिसण्यावरून काहीच कुठलेही मत बनवू नका. काही वेळा एखादे व्यक्ती दिसणे अगदी साधे असू शकते, परंतु त्याच्या अंतरंगिक सौंदर्य खरोखरच महत्वाचे असते. म्हणजे किती काही एखादा व्यक्ती किती काही छान असलं पाहला तरी त्याच्यावर जाऊ नये. त्याच्यामध्ये कोणते गुण असते ते आपण शिकावे. नाही तिला आले नाही तरी चालेल असं नाही. जी चांगली हुशार मुलगी असली तिच्याशीच मैत्री करायची. समजलं तुम्हाला आता? असं आहे. गुलाबासारखं गर्विष्ठ व्हाल का तुम्ही? नाही.